नमस्कार. लोकिंच्या संपादकीमध्ये मी महेश दानके संपादक आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या संपादकीचा विषय शहापूर विधानसभेसाठी सर्वच पक्षांची तयारी. विधानसभेच्या निवडणुका अगदी 2-2.5 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीची लढत होईल असं चिन्ह आहे. मात्र असं जरी असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडी यामधले सर्वच पक्ष ही जागा आपण लढवावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना दिसत आहे. महायुतीतर्फे जे अजित पवार गट आहे त्याचे विद्यमान आमदार हे अजित पवार गटाचे आहेत दौलत दरोडा. त्याच्यामुळं नियमानुसार त्यांना जागा मिळेल असं वाटत असतानाच भारतीय जनता पार्टीने सुद्धा ही जागा लढवण्याचा आग्रह धरल्याचं दिसतंय. त्याचबरोबर शिंदे शिवसेना जी आहे त्यांनी सुद्धा आपल्या वरिष्ठांकडे ही जागा आपण लढवावी, आपण ती जागा जिंकू शकतो अशा पद्धतीचा सूर वरिष्ठांच्याकडे मांडल्यामुळं तिन्ही पक्षांनी आपली तयारी चालू केल्याचं दिसतंय. तशाच पद्धतीचं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे 3 पक्ष एकत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. आता या संदर्भामध्ये जे पांडुरंग बरोरा होते, जे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्याच्यानंतर ते शिवसेनेमध्ये गेले. शिवसेनेतून त्यांनी विधानसभा लढवली, मात्र त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ते शिवसेनेमध्ये होते, मात्र शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर ते शिंदे गटामध्ये गेले आणि शिंदे गटामध्ये गेल्यानंतर जेव्हा राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले तेव्हा त्यांना उपरती झाली आणि आपण शरद पवार यांच्यासोबत राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून ते पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये आलेले आहेत आणि शरद पवार गटाकडून त्यांना विधानसभा लढवण्याचा शब्द मिळाल्याचं समजतंय. त्याच्यामुळे ही जागा आपण लढवावी या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी शरद पवार गट कामाला लागलेला आहे. पांडुरंग बरोरा सुद्धा कामाला लागलेले आहेत. असं असतानाच नुकताच शिवसेना ठाकरे गटाचा एक मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा आपण राष्ट्रवादीला देऊ नये, राष्ट्रवादीला ती जर जागा दिली तर आपण बंडखोरी करू अशा पद्धतीचा सूर शिवसैनिकांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लावला आहे आणि ही जागा आपण लढवावी. शिवसेना ठाकरे पक्षाने लढवावी. शिवसेना ठाकरे पक्षाकडे उमेदवार म्हणून अनेक इच्छुक नावं आहेत आणि ते चांगल्या पद्धतीनं टप देऊ शकतात. त्याच्यामुळं शिवसेनेला ही जागा मिळावी अशा पद्धतीचा आग्रह त्यांनी धरलेला आहे. त्याचबरोबर दोन्ही पक्षांनी ही मागणी केल्यानंतर काँग्रेसच्या मध्ये सुद्धा भले ताकद जरी कमी असेल तरी काँग्रेसने सुद्धा जर अशा पद्धतीनं लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये जर पारंपरिक मतदारसंघ राष्ट्रवादीला जात असेल, राष्ट्रवादीची पांडुरंग बरोरा जर शहापूरमध्ये सोडले तर तितकी फारशी काही ताकद नव्हती, मात्र तरी सुद्धा ती जागा लोकसभा राष्ट्रवादी गटाला मिळाली. तशाच पद्धतीनं जर केवळ अशा जर विचार केला तर ही जागा काँग्रेसचं अस्तित्व सध्या धोक्यात आलेलं आहे कोकण विभागातलं. त्याच्यामुळं ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशाही पद्धतीची मागणी स्थानिक पातळीवर होताना दिसत आहे. एकंदरीत काय आहे तर तिन्ही ज्या दोन्ही आघाड्या आहेत त्या दोन्ही आघाड्यांमध्ये असणारे 6च्या 6 पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी जरी नसली तरी आघाडीमध्ये मात्र आपल्यालाच जागा मिळावी या दृष्टिकोनातून ते आग्रही असल्याचं दिसतंय. त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी हाही पक्ष आहे, मनसे सुद्धा पक्ष आहे. मनसे आयत्यावेळी कोणता निर्णय घेईल तर हे काही सांगता येत नाही, कारण ते तयारी करतात आणि आयत्यावेळी ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळी निवडणुकीमध्ये मात्र राजसाहेब कुणाला तरी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतात आणि तशा पद्धतीनं तयारी करणाऱ्या माणसाला सुद्धा त्या पद्धतीनं उमेदवारी न करता कुठल्या तरी पक्षाचं काम करावं लागतं. कदाचित यावेळी सुद्धा अशा पद्धतीची शक्यता नाकारता येत नाही. मात्र एकंदरीत महाविकास आघाडी आणि महायुती यांचे वरिष्ठ नेते जे प्रदेश पातळीवर काम करतात हे मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही युती किंवा आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुका लढू अशा पद्धतीचं वारंवार सांगत आहेत. मात्र एकीकडे हे जरी खरं असलं तरी सर्वच पक्षांनी आयत्यावेळी गडबड नको म्हणून 288 मतदारसंघामध्ये आपली चाचपणी सुरू केलेली आहे. त्यामध्ये शिंदे शिवसेना असेल, ठाकरे शिवसेना असेल, अजित पवार राष्ट्रवादी असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, या सगळ्या पक्षांनी आपापले जे मतदारसंघ आहेत 288 या 288 मतदारसंघाची चाचपणी करत असताना यदाकदाचित जर आपण स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या
तर कोणत्या मतदारसंघामध्ये आपण जिंकू शकतो यावर सध्या अभ्यास चालू आहे, चाचपणी चालू आहे. तशा पद्धतीचे मेळावे सुद्धा सुरू झालेले आहेत. अगदी उद्धव ठाकरे शिवसेनेने सुद्धा मेळाव्यांना सुरुवात केलेली आहे. रायगडमध्ये कर्जत, उरण या ठिकाणी त्यांनी मेळाव्याला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने एकूण संपूर्ण 288 मतदारसंघामध्ये स्वतः आदित्य ठाकरे या सभा घेणार असल्याचं समजतंय. तशा पद्धतीची सुरुवात झालेली आहे. शहापूरमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवर शिवसेनेचा मेळावा झालेला आहे आणि या मेळाव्यामध्ये लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या पुढे हे गाऱ्हाणे मांडल्यानंतर यदाकदाचित जर शिवसैनिक असा निर्णय घेत असतील आणि जर बंडखोरी होणार असेल तर मी शिवसैनिकांच्या सोबत आहे अशाही पद्धतीचं त्यांनी घोषित केलेलं आहे. त्याच्यामुळे नेमकी ही उमेदवारी कोणाला मिळेल या संदर्भामध्ये सध्या तरी साशंकता असली तरी शरद पवार हे काही करू शकतात हे उभ्या महाराष्ट्राला, उभ्या देशाला माहीत आहे. त्याच्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी आयत्या वेळी मात्र शरद पवार उद्धव ठाकरेंना थांबवू शकतील आणि ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पदरात पाडतील आणि राष्ट्रवादीला ती जर जागा मिळाली तर पांडुरंग बरोरा हेच उमेदवार असतील, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र शिवसेनेमध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या हालचाली सुरू आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला ही जागा जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेमध्ये 4 ते 5 उमेदवार इच्छुक आहेत. अविनाश शिंदे असतील, मंजुषा जाधव असतील, त्यानंतर केवारी असतील, अशा अनेक उमेदवार आता त्यांच्याकडे आलेले आहेत आणि त्या माध्यमातून विठ्ठल भगत सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत. मध्यंतरी सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा झाल्याचं समजतंय. त्याच्यामुळे एकंदरीत सगळा जर विचार केला तर सर्वच पक्ष आपली निवडणुकीची रणनीती आखण्यामध्ये मशगूल झालेले आहेत. अगदी कमी कालावधी राहिलेला आहे. 2-2.5 महिन्यानंतर निवडणुका होणार आहेत. साधारणपणे दिवाळीच्या सुरुवातीला या निवडणुका होतील. त्याच्यामुळे वेळ कमी आहे आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा आपल्याला ताब्यात घ्यायची या दृष्टिकोनातून प्रयत्न चालवलेले आहेत. अजित पवार गटाचा म्हणजे महायुतीचा जर विचार केला तर नियमानुसार जिंकलेली जागा ज्या पार्टीकडे आहे त्या पार्टीला ती उमेदवारी देणं क्रमप्राप्त असतं. मात्र असं असलं तरी भारतीय जनता पार्टी सुद्धा आणि शिंदे शिवसेना यांनी सुद्धा या जे दौलत दरोडा आहेत अजित पवार गटाचे त्यांना विरोध दर्शवलेला आहे आणि ही जागा त्यांना देण्याच्या ऐवजी आपल्याला मिळावी. जर आपल्याला जागा मिळाली तर आपण जिंकू शकतो असा आग्रह भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेनेचा आहे. भारतीय जनता पार्टीने तशा पद्धतीची तयारी सुद्धा केलेली आहे. मध्यंतरी कपिल पाटील यांना या संदर्भामध्ये पत्रकारांनी विचारला असता जर मुरबाडची आमची भाजपची जागा जर शिवसेना मागत असेल तर ही जागा शिवसेनेची जागा जरी राष्ट्रवादीची जर असेल तर ती भाजपने मागायला काय हरकत आहे, अशाही पद्धतीचा सूर आवळून आपण सुद्धा या बाजूने आहोत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच काय तर सर्व पक्ष आपापली रणनीती आखण्यामध्ये मशगूल झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण झालंय कसं की महायुती आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीची लढत झाली तर विजय सोपा होणार आहे. 3 पक्ष एकत्र येणार आहेत. त्याच्यामुळे ज्या पार्टीला किंवा ज्याला कोणाला उमेदवारी मिळणार आहे त्याला इतर 2 पक्षांची सुद्धा मदत मिळणार आहे. त्याच्यामुळे विजय हा सुखकर आणि अधिक सोपा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे स्वतंत्रपणे निवडणुका लढवताना जो आपण विचार करतो तशा पद्धतीच्या विचाराच्या ऐवजी किंवा जी संघर्ष करावा लागतो तो संघर्ष युती किंवा आघाडीमध्ये कमी होताना दिसतो. त्याच्यामुळे ही जागा युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये आपल्याच पक्षाला मिळावी म्हणून 6च्या 6 पक्ष पुढाकार घेताना दिसत आहेत. वरिष्ठांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या माध्यमातून ही जागा आपल्याला कशी मिळेल या दृष्टिकोनातून वरिष्ठांना कशा काय पटवून सांगायचं या दृष्टिकोनातून सगळे स्थानिक लेवलचे म्हणजे तालुका लेवलचे कार्यकर्ते नेते हे वरिष्ठांची मनधरणी करताना दिसत आहेत.